भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीनं दरवर्षी माधवराव बागल पुरस्कार दिला जातो। यावर्षी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांना श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते भाई माधवराव बागल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। राजर्षी शाहू स्मारक भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला। पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना निरंजन टकले यांनी जातीयवादी पक्षांकडून राज्यात आणि देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला। सर्वांनी भाई माधवराव बागल यांनी घालून दिलेली मूल्य जपण्याचं आवाहन केलं। यावेळी त्यांनी समाजानंच आता माध्यमांना जबाबदारीची जाणीव करून देणं गरजेचं असल्याचं सांगितलं। देशातील उन्मत्त शक्ती भय निर्माण करू पाहत असताना अशा शक्तीला मानसिक ताकदीच्या जोरावर आपण सर्वजण झुकवू शकतो, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी देशातील बिघडलेली परिस्थिती सुधारण्यासह पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहिलं पाहिजे, असं प्रतिपादन केलं। इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी समाजातील सर्व घटकांपर्यंत आदर्श विचार पोहोचवण्यासाठी तरुणांनी पुढे यावं असं आवाहन केलं। या कार्यक्रमाला भाई माधवराव बागल विद्यापीठाचे ॲडव्होकेट अशोकराव साळोखे, कार्याध्यक्ष TS पाटील, संभाजीराव जगदाळे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक BM हिरडेकर, अनिल घाटगे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।